धरून चला ना. तर टोटल याच्यामध्ये 20,000 किलो गुणिले 400 रुपये तरी मला वाटतं किलोला मासा आहे. तर तुम्ही विचार करा 20,000 किलो गुणिले 400 रुपये म्हणजे 80 लाख रुपये याच्यात तुम्हाला मिळू शकतात. ही एकरात करायची नसते, शेती ही स्क्वेअर फुटावर करायची असते. तुम्ही गोकुळच्या माध्यमातून पण बघितलं तर मी आज कॅबिनेटमधून गाईसाठी 70,000चं अनुदान आणि म्हैशीसाठी 80,000चं अनुदान हे मी घेऊन आलोय. तर मला लक्षात आलं की एखाद्या युवक युवतीला दूध धंद्यामध्ये द्यायचं तर 1 लाख रुपये शेतकऱ्याकडे साहेब पैसे नसतात. न्यूझीलंडमधून किवी आलं तसं अॅव्होकाडो हे आपल्या हार्टसाठी चांगलं आहे, त्याचे मेडिकल क्लेम्स आपण करू शकतो 100%. मग दर्शक हो नमस्कार. डिजिटल कोल्हापूरच्या कृषी संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही चॅनेलच्या माध्यमातून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि आज असंच एक शेतकऱ्यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. या शेतकऱ्यांची एक वेगळी ओळख अशी सांगता येईल की त्यांची राजकीय ओळख, त्यांच्या फॅमिलीची एक राजकीय ओळख फार मोठी आहे. कोल्हापूरची नरके फॅमिली जी आहे आणि त्यांच्या शेतीबद्दल खूप लोकांना उत्सुकता आहे आणि तीच जाणून घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या शेताच्या बांधावरती आलोय. सध्या आम्ही जिथं आलोय इथे एक वडाचं झाड जे आहे फार वर्षापूर्वीचं 100-200 वर्षापूर्वीचा त्याला इतिहास आहे. इथूनच सुरुवात करावी म्हटलं आणि आज आपल्यासोबत याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन नरके साहेब. सर नमस्कार, पहिल्यांदा तुमचं स्वागत आमच्या चॅनलवरती. सरांची मी थोडक्यातच ओळख करून देईन कारण फार मोठी ओळखीमध्ये वेळ घालवायचा नाही आहे. सर थायलंडला होते, थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार म्हणून आहेत. युथ बँक जी कोल्हापूरची सगळ्यात मोठी बँक, सहकारी बँक म्हणून आहे, त्याचे एक अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर गोकुळ दूध संघ जो पश्चिम महाराष्ट्रातला दूध संघ सगळ्यात मोठा दूध संघ आहे त्याचेही संचालक आहेत. आणि याचबरोबर शेतीशी त्यांची फार मोठी एक नाळ जुळलेली आहे, शेतीशी त्यांची आवड आहे आणि त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग आपण शेतीमध्ये पुढे जाऊन पाहणारच आहोत. त्याच्या आधी साहेब मी थोडक्यात याबद्दलची माहिती घेईन की तुमची ओळख जी आहे ती राजकीय ओळख आहे, वेगवेगळ्या ओळखी आहेत, परंतु तुम्ही आज शेतीकडेही असताय त्याच प्रमाणात. तर याबद्दल तर खरं सांगायचं सरदार सर, पहिल्यांदा तुमचे मी आभार मानतो. तुम्ही इथं शेती माझी बघायला आलात. नाही, आता ह्याच्याबद्दल मी असं म्हणेन की मलाच नाही तर खूप लोकांना ही उत्सुकता होती की नरकेंची शेती, नरके फॅमिलीची जी शेती आहे याच्याबद्दलची. तसं बघायला गेलं तर ही माझी शेती बोरगाव तालुका पन्हाळ्यामध्ये आहे आणि मला वाटतं ही माझी 4थी पिढी शेतामध्ये आहे. आम्ही शेतकरी म्हणून काम करतो आणि माझ्या मुलाला देखील दर रविवारी मी इथं घेऊन यायचा प्रयत्न करतो की तोही माझी 5वी पिढी देखील याच्यामध्ये राहावी. त्यामुळे हे शेती म्हणलं की हा भारतीय संस्कृतीमध्ये एक आपला संस्कार म्हणलं तरी तो व्यवसाय हा भाग वेगळा असतो, ते आपला एक भारतीय संस्कृतीमधला एक भाग आहे. आणि म्हणूनच तुम्ही जिथं आपण उभा आहे तर हे जे वडाचं झाड आहे जवळपास 200 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्यामध्ये माझ्या पंजोबांच्या पासून, आजोबांच्या पासून, DC नरके पासून, अरुण नरके साहेबांच्या पासून, चेतन नरके, संदीप नरके या सगळ्यांनी याचं अतिशय चांगल्या प्रमाणे जतन केलेलं आहे आणि भरपूर प्रेम आणि भरपूर आशीर्वाद देवराईसारखं पसरलंय. हो हो हो. म्हणजे हे झाड त्यावेळी लावलेलं असं प्लांट केलेलं आहे की आपल्या आपण उगल्याने त्याची जतन केलेलं आहे? ते पहिल्यापासून लावलेलं आहे, 200 वर्षापूर्वीपासून इथं लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही नरके कुटुंबियांनी त्याचं जतन केलं. इथं जर बघितलं तर श्री नारायणदास महाराज कोठी त्यांचं मंदिर देखील छोटंसं मंदिर, ते आधीपासून बऱ्याच वर्षापासूनच जुनं ते मंदिर इथं आहे. आणि याच्यामध्ये बघितलं तर या वडाच्या पारंब्यांवर आम्ही खेळत, त्याच्यावर उड्या मारत त्याच्यावर आम्ही मोठं झालेलं आहे. एक मजा असते. त्यामुळे हे जे आहे आम्ही प्रामुख्याने विचार केला की हे असंच झाड आम्ही असं पुढे वाढवत नेणार आहोत. आणि मला वाटतं की शेतामध्ये अशी एखादी वनराई असणं आणि त्याचं जतन करणं हे आमचं भाग्य आहे. आणि अरुण नरके फॅमिलीने हे पहिल्यापासूनच याच्यामध्ये भरपूर प्रेम आणि त्याच्यामध्ये जिव्हाळा लावून या झाडाचं आम्ही जतन करतो, त्याची पूजा करतो. आणि याच पद्धतीनं मला वाटतं शेतीमध्ये देखील मी वेगवेगळ्या काय काय गोष्टी करतोय ते मला खूप दाखवायला आवडेल. कारण जवळपास मी 18 ते 20 वर्ष बाहेर देशामध्ये माझ्या नोकरीच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षणाच्या माध्यमातून मी बाहेर होतो. पण इथं येत असताना मी तिथं बऱ्याच शेतीमध्ये खूपच पहिल्यापासून आवड आणि त्यामुळं प्रत्येक तिथं असणारे ऑर्गॅनिक शेती असेल, ड्रिप इरिगेशन असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे प्रोसेसिंग युनिट्स असतील आणि रॉ मटेरियलपासून व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्समध्ये त्याचं उत्पादन करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त त्याचा कसा बेनिफिट करता येईल या गोष्टी सगळ्याच मी स्टार्टपासून एंडपर्यंत तुमचे क्विक फ्रीजिंगचे तुमचे इक्विपमेंट्स असतील किंवा डिहायड्रेशनचे युनिट्स असतील या सगळ्याचा ताळेबंद आणि अभ्यास मी चांगल्या पद्धतीने केला आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर आजच्या शेतीमध्ये लोक म्हणतात की त्याच्यामध्ये फायदा खूप कमी आहे,
किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळं काहीतरी कारण केलं तरच त्याचा उपयोग आहे. मला वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळ्या काळानंतर एक डिस्रप्शन मॉडेल यावं लागतं. शेतीमध्ये सुद्धा मला वाटतं लोकांची कमतरता कामामध्ये येणं या स्वाभाविक गोष्टी नॅचरली होत निघाल्यात, कारण गावाकडची लोक आता शहराकडे निघालेत. पण मला नेहमीच वाटतं की गावातच खरं प्रेम आणि गावातच खरंच चांगल्या पद्धतीनं कमर्शियल व्यवसाय सुद्धा आपण करून आपल्याला जो डिमांड सप्लायचं इक्वेशन आहे, कारण आपलं 1.3 बिलियनची आपली पॉप्युलेशन आहे आणि या लोकांसाठी भाज्या लागतात, त्यांच्यासाठी लागणारं कापूस असेल, त्यासाठी लागणारे सगळे आंबे, सगळी फळं, ट्रॉपिकल फ्रुट्स असतील, या सगळ्या गोष्टींची तिथं गरज तर आहेच, कारण आपलं पॉप्युलेशन वाढत निघालंय. पण त्याच्याबरोबर आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपला ताळेबंद जपून प्रोडक्टिव्ह कशी वापरावी, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून त्याच्यामध्ये आपल्याला शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल, आपल्या जो जमिनीचा पोत जो आहे त्याच्यामध्ये NPK तुम्ही म्हणू शकता, तो नॅचरली कसा भरून घेता येईल, कवराकुट्टी करून त्याच्यामध्ये मातीमध्ये ठेवून त्याचा पोत कसा वाढवता येईल, ह्या गोष्टी आपल्याला मला वाटतं प्रामुख्याने कराव्या लागतील. कारण शेती फक्त हा व्यवसाय नसून आपल्याला ही शेती पुढच्या पिढीला पाठवायची आहे, त्यांना ती द्यायची आणि तिला आपल्याला सुस्थितीत द्यायची आहे. त्यामुळे जे आपण खातो तेही अतिशय चांगल्या पद्धतीचं असावं लागतं, कारण त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स आणि हे सगळे युरिया वगैरे असल्यामुळं त्याचे सगळे आर्क उतरून आपल्या शरीरामध्ये उतरतात आणि पुढची जी पिढी आहे ती मला वाटतं चांगल्या पद्धतीची व्हायची असेल तर या गोष्टीचा प्रामुख्याने आपण करलं पाहिजे. त्यामुळे नेहमीच आमचे वडील मला म्हणतात की आमच्या वेळीचं जे खाणं होतं त्यात ताकद असायची, तुम्ही सगळी कार्डावरची मुलं आहात, सेंद्रियच बऱ्यापैकी असायचं. आता रासायनिक जास्त आपण रासायनिक वाटतं आणि या गोष्टीमुळे काय होतं की येणाऱ्या तुम्हाला कॅन्सर असेल किंवा ओबिसिटी ज्याला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यातून उद्भवायला लागल्या. आणि हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आम्ही या साहेब एक मुद्दा सांगेन की कृषी संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना, पश्चिम महाराष्ट्रातले तरी बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे प्रयोग आहेत शेतीमधले, हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन कव्हर करतो, यासाठी की शेतीमध्ये राम राहिला नाही, शेतीत काही राहिलं नाही असं खूप ठिकाणी आपण ऐकतो. परंतु खूप शेतकऱ्यांनी काहीतरी वेगळे प्रयोग करून त्याच्यातनं इतकं चांगलं उत्पन्न घेतलंय की त्यांची मुलं बाहेर जाऊन ITs मध्ये, कंपन्यांमध्ये जेवढं कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त ते शेतीमध्ये कमवत आहेत. आणि तुमचा जो प्रयोग आहे आम्ही हा ऐकला होता, आता राजकारणाच्या माध्यमातून तुमचं नाव ऐकलं, परंतु शेतीचा हा प्रयोग आम्हाला प्राधान्यानं लोकांच्यापर्यंत, शेतकऱ्यांच्यापर्यंत न्यायचा होता. आणि त्यासाठीच आता तुम्ही जसं म्हटलं, तुमच्या मुलालाही तुम्ही घेऊन येता, आम्ही त्यांना भेटलो, त्यालाही शेतीची आवड, शेतीमध्ये उड्या मारत तो आता बाहेर फिरतोय. ही शेती आम्हाला दाखवायचीच आहे. परंतु तुम्ही जो ताळेबंदांचा मुद्दा घेतला, हा मुद्दा आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा घ्यायचा यासाठी की शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं जे वाढलेलं प्रमाण आहे ते कुठेतरी ताळेबंद चुकलेलं आहे किंवा आर्थिक जे नियोजन आहे ते कुठेतरी विस्कटलेलं असतं. या गोष्टींचा सगळ्यात चांगला अभ्यास हा तुमचा आहे, कारण तुम्ही त्या क्षेत्रातले आहात, नक्कीच इकॉनॉमिक क्षेत्रातले आहात, म्हणूनच तर एवढ्या मोठ्या देशाचे तुम्ही सल्लागार म्हणून काम करता. आणि या सगळ्यांचा संबंध कुठेतरी शेतीच्या बॅलन्स ह्याच्यासाठी जे कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांना फायद्याचा होईल. आणि खरंच आवर्जून हा एपिसोड पूर्ण पहा. आपण पूर्ण याच्यातून नरके फॅमिलीची शेती तर पाहणारच आहोत, परंतु त्याचबरोबर शेतीमध्ये असणारं ताळेबंदाचं महत्त्व हेही जाणून घेणार आहोत. चला मग पुढे जाऊया. सांगितल्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून ॲडव्हान्स लेवलला शेती कशी करता येईल आणि नवीन ट्रेंड्स कसे करता येतात ह्याच्याबद्दल थोडी आपल्याला माहिती देतो. आता खालचा जो प्लॉट दिसतोय, मी 1 एकरमध्ये साधारणपणे माझे मोठे बंधू संदीप यांनी चांगल्या पद्धतीनं ड्रॅगन फ्रूटचं प्लांटेशन केलेलं आहे. आता 1 वर्षभर झालेला आहे. तर तुम्ही दिसू शकता की ते वाढत जातं, त्याला तो सपोर्ट देण्यासाठी तिथे पोल आहे आणि साधारणपणे 5-6 वर्षाचं त्याचं आयुष्य असतं. ह्याच्यामध्ये सांगायचा अर्थ असा आहे की हे ड्रॅगन फ्रूट जे आहे ते आता मला वाटतं साधारणपणे एशियन कंट्रीजमध्ये आतापर्यंत त्याच्यामध्ये एक व्हाईट कलरचं असतं आणि पर्पल कलरचं असतं. मग असा विचार शेतकऱ्यांनी नेहमी, आणि जे नवीन युवा शेतकरी आहेत त्यांना स्पेसिफिकली मला सांगावंसं असं वाटतं की ड्रॅगन फ्रूट फक्त रॉ तुम्ही विकला तर साधारणपणे 30-40 रुपयाला एक छोटं साईज प्रमाणे जाऊन तुम्हाला मिळू शकेल. पण याच्यातून एनर्जी ड्रिंक्स करता येतील का, महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी असणारे कॉस्मेटिक्समध्ये याचा उपयोग काय आहे, म्हणजे त्याच्या सायंटिफिक व्हॅल्यूज तुम्हाला स्टडी केल्या पाहिजे आहेत. त्यानंतर थर्ड महत्त्वाची गोष्ट आहे की आता हे ड्रॅगन फ्रूट्स आपले जर त्याच्याकडे हार्ड शेल असतं त्यामुळे प्रोटेक्शनला प्रॉब्लेम येत नाही. पण याच्यामध्ये तुम्हाला जर एखादं एकदम उत्पन्न जास्त आलं, कधी कधी वातावरणामुळे जास्त येतं, मग त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी क्विक फ्रीजिंग असेल किंवा डिहायड्रेट करून जे आपले फ्रूट्स असतात एशियन कंट्री म्हणजे फिलिपिन्स, थायलंड, मलेशिया या देशामध्ये बघितलं तर ड्राय फ्रूट्सची कॉन्सेप्ट, ड्राय फ्रूट्स म्हणजे काय, हे फ्रूट्स नॅचरल घ्यायचे आणि त्याच्यातलं सगळं मॉइश्चर काढून टाकायचं आणि त्याला ड्राय बनवायचं. त्यामुळे त्या सगळ्या ज्या त्याच्यातल्या न्यूट्रिशियस व्हॅल्यूज असतात त्या प्रोटेक्ट होतात आणि तुम्हाला ते कधीही कन्झ्युम करता येतात. आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याचे पैसे, म्हणजे बाबा टोमॅटो जसं शिरोळमध्ये बघतो टोमॅटोचं उत्पादन एकदमच वाढतं आणि मग ते रोडवर टाकून देतो आणि शेतकऱ्याला त्याच्या मिनिमम प्रोडक्शन कॉस्टपेक्षाही पैसे कमी मिळतात.
तर त्यामुळं नवीन जे शेतकरी किंवा नवीन युवक या शेतीमध्ये जे आहेत त्यांनी फक्त शेतीचं रॉ मटेरियल फक्त डायरेक्टली न विचार करता त्याच्यासाठी लागणारं प्रोसेसिंग करून व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स कसे करावे लागतील याचा प्रामुख्याने तुम्हाला विचार करावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडल्या पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त ऊसाचंच उत्पादन आपल्याला सगळं बघायला मिळेल. ते घेत आहेत कारण पैसा तसा ताजा मिळतो म्हणून, परंतु जसं तुम्ही सांगितलं की याच्यातूनही तेवढा जास्त पैसा मिळू शकतो. खरं याला शेतीला या नवीन प्रयोग आहे एक प्रकारचा इकडल्या भागातला, तर ह्याला सरकारकडून शासनाकडनं काही सबसिडी असते, सुविधा असतात किंवा कृषी विभागाकडून याच्यासाठी काही प्रोत्साहन पण काय दिलं जातं? डेफिनेटली त्याच्यासाठी आहे आणि आपल्या संशोधन केंद्राने सुद्धा स्वतःच्या देशी व्हरायटी सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध केल्या. दुसरा एक मुद्दा त्याला जोडायचा आहे, ही आपलीकडली जी माती आहे सह्याद्रीच्या याच उतारावरची, ही याला सुटेबल आहे का? म्हणजे आहे ना, 100% सुटेबल आहे. आणि तुम्ही जर बघितलं जर डाळिंबासारखे असतात त्याला भुरमट जमीन लागते. तुम्ही जर अवोकाडो असेल, मँगो असेल किंवा ह्याच्या असेल तर लाल मातीची असेल तर चांगलं होतं. पण जर ऊसासारख्या त्याला काळवण माती असेल तर ते पाणी धरून ठेवतं. ही रेड लॅटराइट सॉइल आहे, त्याच्यामधनं पाणी पटकून निघून जातं. त्याच्यामुळे जेवढं लागतं तेवढं ॲब्झॉर्ब करतं. आणि जर काळवड असेल तर तुम्ही विचार करू शकता की ते ऊसासारख्या उत्पन्नासाठी चांगलं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या पिकाला जी माती लागते त्या पद्धतीनेच तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. आणि हे सायंटिफिक आपल्या इथं हे कोकणाच्या बॉर्डरवर येतं, त्यामुळे पावसाचं प्रमाण बराच आहे. शिरोळमधला ऊस जो असतो तो एकरी जवळपास 100 टनापर्यंत जातो, कधी कधी 110 टना. म्हणजे सारे पाटील साहेब असताना आम्ही, माझे वडील अरुण नरके साहेब, आम्ही तिथं जायचो तर 110-120 टनापर्यंत पण आम्ही ते काढलेली आहेत. पण एकरी काढलं कारण तिथं कसं होतं, इथं बघितलं आणि तिथं बघितलं तर शिरोळमध्ये जवळपास 8 ते 9 महिने त्यांना उन्हाळ्याचा जो घात लागतो पिकाला तो तिथं मिळतो. पण इथं बघितलं तर 6 महिने पूर्णपणे क्लाउडी वातावरण असतं. त्यामुळे आमचं जास्तीत जास्त जर बघितलं तर साधारणपणे 60 टनापर्यंत एकरी जाऊ शकतं. पण त्याच्या व्यतिरिक्त काही करत गेलं तरी वातावरण, भौगोलिक परिस्थिती त्याला अनुकूल तेवढी नाही आहे जशी शिरोळ सारख्या तालुक्यांमध्ये. पावसाचं प्रमाण जास्त, त्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त आहे, क्लाउडी वातावरण. जास्त प्रमाणाचा काही तोटा मला नाही असं वाटत काय त्याच्यामध्ये होतं. आणि हे आमचं पहिलं वर्ष. आणि माझी सरदार सर एवढी सांगायची आहे की माझ्या शेतीमध्ये प्रत्येक ठिकाणी मी प्रयोग केलेले आहेत. मी नवीन शेतकरी आहे, मी प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगातून मी शिकत असतो. काय काय सक्सेसफुल होतात, काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळतं. ड्रॅगन फ्रूट असेल, आता मी खाली गेल्यावर तुम्हाला अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये मँगो फार्मिंग असेल, अवोकाडो असेल किंवा डेकोरेटिव्ह प्लांटची केलेली मी नर्सरी किंवा बांधावर असणारे शेवगाचे शेंगा मी कशा लावलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स ह्या सगळ्याची तुम्हाला माहिती मी थोड्या वेळात देईन. चला मग शेतकऱ्यांनो पुढच्या बांधावर. नरके फॅमिलीच्या शेतामध्ये फिरता फिरता इथं सगळ्यात मोठा एक जो आता प्रोजेक्ट होतोय, इथं शेती पर्यटन आणि कृषी शेती पर्यटन जे होते याच्याबद्दलची आपण माहिती थोडक्यात घेणार आहोत. परंतु इथं एक भारावून जाणाऱ्या काही गोष्टी आहेत साहेब. तुम्ही जसं काही थोडक्यात माहिती सांगितली, परंतु मी सगळ्यात जास्त भारावून गेलो तुमच्या या प्रोजेक्टमुळे की इथं जे काही जुनी इंजिन वगैरे दिसत आहेत याच्याबद्दल आणि कृषी पर्यटनाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती. ही कृषी पर्यटनाची संकल्पना आणि आवड माझे मोठे बंधू संदीप नरके यांची आहे. तर बागा जे दिसते ते आपले आराध्य दैवत शिवाजी महाराजांचं इथं एक आपण स्मारक बनवणार आहोत. छानपैकी जवळपास त्याच्यामध्ये आम्ही बराच वेळ दिलेला आहे विचार करून. त्यामुळं ज्यावेळी इथेही लोक कृषी पर्यटन बघायला येतील त्यावेळी महाराजांचं दर्शन, ज्यांच्यामुळं आज आपण इथे उभा आहोत, त्यांच्या एक आठवणीसाठी म्हणून असं एक मोठं स्मारक आम्ही आपल्या आराध्य देवतेचं उभा करतो. त्याचबरोबर मला इथेही तुम्हाला दाखवायला आवडेल की जर तुम्ही इथे नाही, खरंच हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी मला पण फार इंटरेस्टिंग वाटली की इथं जे तुम्हाला दिसेल की इथं तुम्ही बघाल की जो औद्योगिक क्रांती ज्याला म्हणतात त्याची सुरुवात आणि शेवट या मला वाटतं या शेडमध्ये होऊ शकते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता इथं जे सगळे इंजिन्स तुम्हाला हे ब्रिटिश काळचे रस्टन इंजिन्स असतील, त्याच्यामध्ये इथं बाहेरच्या साईड मागच्या साईडला तुम्हाला दिसत आहेत तो तेलाचा घाणा डावीकडे आहे, पिठाच्या गिरण्या आहेत. हे आपलं नदीवरनं पाणी उपसा करायचं. ज्यावेळी मी माझे आजोबा DC अण्णांच्या बरोबर इथं शेतात यायचो त्यावेळी हेच मशीन खाली तिथं पाणी उपशासाठी असायचं. त्यावेळेचं इंजिन आहे, त्यावेळेचं इंजिन आहे. आम्ही बघितलेलं आहे डोळ्याने लहानपणी याच्यातून पाणी उपसा करताना. आणि महत्वाचा विषय सर याच्यामध्ये की हे सगळे मशीन्स वर्किंग कंडिशन्समध्ये आहेत. आणि हे एक इतिहास म्हणला तरी झाली, जी औद्योगिक क्रांती जी सुरुवात झाली ब्रिटिश काळापासून जे ते सगळे इथंपर्यंत म्हटलं हे कारण की हा अँगल पण घ्या, कारण या बाजूला जे आहेत ही मशीन सगळी चालू कंडिशन्समध्ये आहेत. नाही, ही एक हौस आहे साहेब. म्हणजे जसं शेतकऱ्याला म्हशी पाळायची, बैल पाळायची जी हौस असते ना, कारण एक प्रकारचं ते व्यसन असते, त्या प्रकारचं हे आहे. कारण खूप लोक आता म्हणतील की अरे याचा काय यूज आहे आणि किंवा याला केवढी जागा गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ट्रान्सपोर्टला केवढी मोठी मोठी मशीन्स आहेत, ती ट्रान्सपोर्टला किती अडचणीची गोष्ट आहे. तरीही या सगळ्या गोष्टी इथं आणून या जतन केल्याने
चालू कंडिशन मध्ये ठेवले. नक्कीच. आणि याच्यामध्ये माझं फक्त एवढं सांगेन की माझ्या भावाला एवढं याच्याबद्दल प्रेम आहे. ते गोवा असू दे, कर्नाटक असू दे, कुठेही असून त्यांनी ते संदीप साहेबांनी ही इक्विपमेंट इथं आणले आणि त्या निमित्तानं एक मला वाटतं की एक महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा कोल्हापुरातले ज्यावेळी कृषी पर्यटनासाठी इथे येतील त्यावेळी त्यांना लक्षात येईल की औद्योगिक क्रांती कशी होते आणि ही इक्विपमेंट्स कसे ऍक्च्युअली वर्क होतात ऍक्च्युअली मध्ये ही त्यांना त्या माध्यमातून. खरंच मी सगळ्यांना तेच आव्हान करेन की कृषी पर्यटन आपण बघायला खूप ठिकाणी जातो, परंतु ही जी गोष्ट आहे कुठंच पाहायला सहसा मिळणारच नाही साहेब. आणि हे चालू कंडिशन मधले, त्यामुळे हा एक इथला एक वेगळेपणा फार मोठा आहे. जसा अजून काही वेगळेपणा आपण शेतीमध्ये पाहणारच आहोत तसा एक वेगळेपणा आहे. नक्की. आणि इथं वरती एक साहेब म्युझियम देखील केलं ज्याच्यामध्ये जुने टेप रेकॉर्डर, हार्मोनियम, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. ही फार आवडच आहे. हो, त्यामुळं आत्ताचा जो आपला भाग आहे तो त्याच्यामध्ये मला वाटतं आपण शेतीवर फोकस करू, पण याही गोष्टी म्हणजे मला वाटतं नरके परिवाराला नेहमी क्रीडा, साहित्य किंवा राजकारणाच्या माध्यमातून बघितलं किंवा दूध क्षेत्राच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून बघितलेला आहे, बँकिंगच्या माध्यमातून बघितलं आहे. पण नरके घराण्याचा हा एक वेगळा एक पैलू तुम्हाला आज बघायला मिळतो ज्याच्यामध्ये औद्योगिक क्रांतीमध्ये सुद्धा ज्या इतिहासाची आवड आम्हाला आहे, जुन्या गोष्टींची अँटिक पीसेसची आम्हाला त्याच्यामध्ये आवड आहे, ती जतन करून ठेवण्याची एक आवड आहे. ती एक त्याचे एक रसिक आहात की ज्या जुन्या गोष्टी असतात ज्याला फार मोठी परंपरा लाभली आहे, ज्याच्यामुळे आज आता आपण उभा राहिलोय. म्हणजे जसं आज आपण स्क्रीन टच मोबाईल जरी वापरत असू तरी पण त्याचा जो इतिहास कीपॅड मोबाईल पासून आलेला आहे त्याच्याबद्दल असणारी जी आपुलकी आहे ती तुमच्या मनामध्ये आहे, कारण तेवढे तुम्ही संवेदनशील आहात. पुढच्या शेतीकडे आपण जाऊया, कारण वेगवेगळे प्रयोग आपल्याला थोडक्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. चला. कृषी पर्यटनाचा काही भाग बघितल्यानंतर साहेबांची शेती फिरता फिरता एका वेगळ्या वाप्यामध्ये येऊन आम्ही बसलोय की हा प्रयोग सुद्धा मला माहित नव्हता. साहेब जसं मगाशी बोललेत की इंट्रोमध्ये की वेगवेगळे प्रयोग, शेतीतल्या वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग त्यांनी स्वतःहून इथं या मातीमध्ये इथल्या वातावरणाचे सुटेबल असणारे तुम्ही करून बघताय. त्यातलाच हा एक आल्याच्या शेतीचा प्रयोग मला दिसतोय की याबद्दल मलाही एक शेतकरी असून सुद्धा इतकी माहिती नव्हती की आल्याच्या शेतीनं किंवा असं उत्पादन एक वेगळ्या प्रकारे घेऊ शकतोय. तर तुम्हाला याचा काय अनुभव आला? आता तुम्ही बघता इथं आपण जे बसलोय ही पूर्ण आल्याच्या शेतीमध्ये 1 वर्षाचं पीक आहे आणि आता ते काढायला आलंय. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आता हे आलं थोडंसं वाळवून त्याच्यामध्ये धुवून हे विकायला मार्केटमध्ये येतं. आणि हे मागं जे दिसतंय हे नारळ, ह्याचं जे झाड आहे आपलं केळीचं, याच्या आल्याचं करायच्या आधी आम्ही आधी केळीचं केलं होतं. म्हणजे इथं केळीचं उत्पादन आम्ही घेतलं होतं. म्हणजे एक व्हरायटी म्हणजे काय काय असतं तर आपण मगाशी बघितल्या पद्धतीनं वेगवेगळे केलेलंच आहे, पण त्याबरोबर केळीची सुद्धा आम्ही शेती करतो. आल्याची शेती का घ्यावीशी वाटली? म्हणजे याचं उत्पादन चांगलं मिळू शकते म्हणून. मी सांगितलं एक प्रयोगशील शेतकरी मी आहे. आल्यामध्ये आपल्याला नेहमीच चांगला दर असतो, वर खाली होत असतो. आणि ह्याच्यामध्ये मगाशी सर्वात महत्वाचं आहे की ज्यावेळी शेतकरी कुठलाही प्रकारचं उत्पादन घेतो त्यावेळी सीझनमध्ये असतं त्यावेळी त्याचं उत्पादन जास्त होतं. आणि मला एक प्रामुख्यानं स्पेशली जे युवा शेतकरी आहेत त्यांना मला गाईड करावं असं वाटेल की याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्त्व आता तुम्हाला लक्षात येईल. एखाद्या वेळी जास्त आल्याचं उत्पादन आलं तर शेतकऱ्याला कमी भावात द्यावं लागतं, पण असं न करता आपण जर डिफ्रीज केलं किंवा त्याचं आपण एखाद्या आर्मीच्या याचं बघितलं मोठे मोठे टेंडर्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला आल्याचं डिहायड्रेशन करून त्याचं लॉंग टाइम प्रिझर्व करता येतं, ज्याच्यामध्ये जेवणामध्ये वापरता येतं. तुम्ही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्समध्ये बघता आल्याची आपल्याला सुंठ करता येते. त्यामुळं आपल्याला शेतकऱ्याने, नवीन शेतकऱ्यांना विचार करताना फक्त पीक कसं घ्यायचं हा एवढाच विषय घ्यायचा नाही. तुम्ही आता जो डिहायड्रेटचा मुद्दा बोललात साहेब की आता सध्या बहुतांश लोक हेल्थ कॉन्शियस बनल्यात आणि त्यांना वेगवेगळी जी अशी ऑर्गॅनिक फूड्स आहेत ही डिहायड्रेट करून पॅकेजिंग मधनं सध्या सप्लाय करणाऱ्या काही कंपन्या आपण बघतोय. ह्या कॉर्पोरेट जरी कंपन्या असल्या तरी शेतकऱ्यांनी स्वतःहून याच्यामध्ये पुढाकार जरी घेतला तरी ते तशा प्रकारे कॉर्पोरेट कंपन्यासारखं इन्कम करू शकतात. म्हणूनच तुम्ही प्रत्येक त्या डिहायड्रेट वरती जास्त भर देता. त्याच्यामध्ये काय क्लस्टर योजना त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये क्लस्टर योजनेनंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये क्लस्टर योजनेमध्ये सुद्धा आपल्याला छोटे अनुदान करून 1-3-4 लाखाचे अनुदान त्याच्यामध्ये मिळू शकतात. त्यामुळं भविष्य हे जर बघितलं तर तुम्ही एका एकर मधलं फक्त बघू नका, तुम्ही गटशेतीचा याच्यामध्ये विचार करू शकता, फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा याच्यामध्ये विचार करू शकता, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे चांगले भरगच्च अनुदान त्याच्यामध्ये आहे. नाही, मी याच्यावरती आपण या मुलाखतीच्या शेवटीनं मला तुमच्याकडून ही माहिती हवीच आहे की याच्यामध्ये काय काय सबसिडीज, काय काय अनुदान असू शकतात, तुमच्या आंतरराष्ट्रीय अनुभव आणि ते इकडे कसे कसे इम्प्लिमेंट होऊ शकतात. कारण अजून काही मुद्दे शेतीतले आपण माझ्या प्रयोगांची सुरुवात आहे. म्हणजे सांगायचं एवढंच राहील की याच्यामध्ये आलं तर तुम्ही त्या पद्धतीने हळद ही आम्ही घेतलेली होती.
जी घरामध्ये वापरतो. आम्ही नाचना, गहू या सगळ्या गोष्टी आम्ही घरी घेतो. गहूला ठीक आहे आपली जमीन, परंतु हळदीला इकडं सांगलीकडे जशी जमीन उत्पादन देऊ शकते, येऊ शकतं तशी हळदीला. इथे येते का? पण हळदीमध्ये आणि आल्यामध्ये फरक एवढा असतो की हळदीमध्ये तुम्हाला ती प्रोसेसिंग कॉस्ट तुमची जास्त आहे. ते हळद धुवायची, ते पाणी गरम करायचं, त्याच्यातला एक्स्ट्रॅक्ट घ्यायचा, हा भाग हळदीला असतो. तो महत्व त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कष्ट लागतात. पण आल्यामध्ये तुम्हाला फक्त ड्राय करून त्याचं पाणी करून डायरेक्टली तुम्ही करू शकता तुम्ही. पण मला असं वाटतं की मला भविष्याचा वेध जर तुम्ही घेतला तर तुम्हाला गटशेतीचा विचार करावा लागेल, फार्मर्स प्रोड्युसरचा विचार करावा लागेल. कारण एका शेतकऱ्यानं करणं आणि त्याची मार्केटमधली ताकद ही खूप कमी असते. पण ज्यावेळी तुम्ही 100 शेतकरी एकत्र येऊन करतात, त्याची मार्केटमधली ताकद आणि कंटिन्युअस सप्लायची जी ताकद आहे. याला एक मुद्दा म्हणून मी जोडेन की यासाठी एक अभ्यासू नेता, एक लोकप्रतिनिधी पुढे यायला पाहिजे, जो शेतकऱ्यांच्यात मधला असेल आणि जो शेतकऱ्यांना याचं महत्त्व पटवून देऊन प्रायोगिक तत्वावरती शेतकऱ्यांना, गावांना एकत्र करून त्या उत्पादनासाठी तरी, म्हणजे जसं ग्रामपंचायत इलेक्शनला लोक फक्त एकत्र येतात तसं याच्यासाठी येतील आणि त्याच्यातून उत्पन्न जेवढी दिसेल, लोकांची इन्कम वाढलेली दिसेल. जसं सहकारामुळे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात इतकं लोकांचं सुकाळ थोडाफार तरी दिसतोय, दूध डेऱ्यांच्यामुळे, गोकुळमुळे दिसतोय, तसा याच्यातनं दिसेल. आणि असा लोकप्रतिनिधी पुढे आला तर ऑफकोर्स एक आणि महत्वाचा विषय तुम्ही याच्यामध्ये घेतला. मी आज शेतीवर तरी सुद्धा एक आता त्याच्यामध्ये राजकारणाचा किंवा समाज कल्याणाचा एक विषय येतो. माझा नेहमी हा फोकस हा रोजगार, स्वयंरोजगार, त्याच्यामध्ये असणारा पतपुरवठा आणि मार्गदर्शन याच्यावर असतो. त्याचबरोबर शेतीमध्ये सुद्धा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून, अल्टरनेटिव्ह क्रॉप्स मेथड वापरून तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड, म्हणजे कुठलंही पीक तुम्ही 200 रुपये किलोच्या खाली घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा किती कमी होणार किंवा जास्त होणार, हा ताळेबंदाचा विचार करून तुमची भौगोलिक परिस्थिती समजून घ्यायचा असतो. त्यासाठी प्रोसेसिंगसाठी लागणारे तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर, या गोष्टीवर माझा फोकस आहे. तुम्ही ऊस हे पारंपरिक पीक आहे, पण तुम्ही जरी FRP वाढवायचा नाही म्हणलं तरी त्याला एक लिमिट येतं. कारण शेवटी कारखानदाराला कारखाना चालवायचा असतो, त्याची माझी मला बाजू समजू शकते, शेतकऱ्याची मला बाजू बदलू शकते. पण त्याला आता एक थ्रेशोल्ड, एक लिमिट आलंय. आपण आंदोलन करून त्याच्यावर वाढवायचा प्रयत्न करू शकतो, पण त्या प्रत्येक धंद्यामधला ताळेबंदाचा मार्जिन हे ठरलेलं असतं. बरं, त्याच्या पुढे असणारे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्टचं मार्जिन हे साधारणपणे ठरलेलं असतं. तुम्हाला अल्टरनेटिव्ह क्रॉप्सचा विचार केलाच पाहिजे. आणि शेतकऱ्यांना किती वेळा ऊसावरच अवलंबून राहायचं, तुम्हाला वेगळ्या अल्टरनेटिव्ह क्रॉप्सचाही त्याच्यावर, हा माझ्या बाहेरच्या जो शिक्षणाचा किंवा माझं जे आत्ता जे व्हिजन कोल्हापूरसाठी आहे त्याचा उपयोग मला द्यायचा आहे. की शेतामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आलं असेल, केळी असतील, अवोकाडो असेल, चारा व्यवस्थापन असेल, डाळिंब असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, तुम्हाला शेवग्याच्या शेंगापासून ते असणारे पावडर जे असेल ज्याच्यामुळं रक्ताचं अभिसरण किंवा वजन कमी होतं, ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला मेडिकली करून त्याचं व्हॅल्यू क्रिएशन करून लोकांना ते महत्त्व पटवून देणं, याच्यात त्याचे पैसे शेतकऱ्याचे दडलेले आहेत. तुम्ही MSP या सगळ्या गोष्टीसाठी भांडू शकता, पण तो किती दिवस तुम्ही त्याला अनुदान आणि MSP गव्हर्नमेंट देऊ शकणार. तुम्हाला पण स्वतःने त्याच्यामध्ये विचार करायला, अशाच नेत्याची ज्यात गरज असते की ज्याला ऊसासारख्या पिकामधून एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स क्रिएट करणं आणि कारखानदारांच्या बरोबर एकत्र काम करून त्यांनाही चांगले पैसे मिळवून देणं आणि शेतकऱ्याला चांगले पैसे मिळवून देणं आणि सरकारवर बोजा कमी करून, याला म्हणतात विजन. आणि ह्या पद्धतीचं विजन मी द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे हा मुद्दा. कारण कारखानदारीला विरोध करून, कारखानदार फारच लुटतात असा विरोध करून जरी हे केलं तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही. कारण कारखानदारी आणि शेती हे पूरक व्यवसाय आहेत. कारखानदारी वाढली, शेती वाढणार आहे, शेती वाढली, कारखानदारी वाढणार आहे. आणि यासाठी हे बॅलन्सिंग करणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्याचमुळं शेतकरी अजून प्रगती करू शकतो. हे मला दोन्ही कारखानदारी आणि शेतकरी हे दोन्ही घटक यशस्वी होणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हा एक मुद्दा. आता कसं आहे की शेतकरी म्हणून असणारा तुमचा अनुभव, आंतरराष्ट्रीय तुम्ही एवढा अभ्यास केलेल्या गोष्टींचा अनुभव आणि इथल्या राजकारणातला, कारण शेवटी तुमच्या पिढ्याने पिढ्या राजकारणामध्ये पण आहेत, यांचा सगळ्यांचा अनुभव आणि ताळमेळ घेतल्यानंतर हा एक सुवर्णमध्य निघतो की या पद्धतीनं जर केली चळवळ तर लोकांच्या मध्ये लोकांचीही प्रगती होईल, लोकांनाही ते भलं जे करायचं आहे लोकप्रतिनिधीला ते चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. ऑफकोर्स आता पुढे शेततळ्यापासून अजून वेगवेगळे प्रयोग आपल्याला पाहायचे आहेत. चला जाऊया. दर्शक हो, नरके साहेबांची शेती पाहता पाहता आपण अशा ठिकाणी एक आलेलो आहोत की जिथून आपल्याला आता इथं खाली त्यांनी लावलेला ऊसाची लागवड दिसेल, सूर्यफुलाची लागवड दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पुढे जाऊन जे बघणार आहोत साहेब, ती आंब्याची शेती. इथं एक हा फार वेगळा प्रयोग आहे. या बाजूला आपल्याला इकडल्या बाजूला दिसेल आल्याची शेती आणि लागूनच असणार हे आपलं कृषी पर्यटन. परंतु आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आज माहिती घ्यायची साहेब ती आपल्या या शेततळ्याची. शेततळी बऱ्यापैकी शेतकरी करता आहेत, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात लाभ होतोय म्हणून करतायत, परंतु तुम्ही एका वेगळ्या अँगलनं वेगळ्या कॅल्क्युलेशन्स मांडून हे शेततळे करण्यासाठी पुढाकार घेतला, तर काय याच्यामध्ये वेगळं? आता हे जर शेततळ तुम्ही बघितलं, साधारणपणे 1 एकरमध्ये मी केलं आहे, साधारणपणे 18 फूट त्याची डेप्थ आहे आणि ओव्हरऑल
तुम्हाला शेततळ्याची पहिल्यांदा सुरुवात जी होती ती युजली काय करतात की पाणी साठवण्यासाठी, म्हणजे जर उन्हाळ्यामध्ये पाणी कुठं कमी पडलं तर त्याच्यासाठीची उपाययोजना असते. पण मी त्याच्यामध्ये विचार केला की जसं म्हणजे बाहेर देशात राहतो किंवा कोल्हापुरात राहिल्यावर मला लक्षात येतं शहरामध्ये की कोल्हापूरमध्ये असेल किंवा बाहेर देशात असेल, मुंबईमध्ये असेल, आपण जागाही पर स्क्वेअर फूटमध्ये मोजतो. त्याच पद्धतीनं माझं एक गणित आहे की प्रत्येक शेतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पर स्क्वेअर फूट मागचं प्रोडक्टिव्हिटी, मी एका पर स्क्वेअर फूट मागं शेतीच्या किती पैसे कमवतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यासाठीच मी एक उदाहरण तुम्हाला जे एक ज्वलंत उदाहरण देतो. हे एका एकरमध्ये केलेले आहे साधारणपणे. या एका एकरमध्ये आता माशाचे 3 प्रकार असतात. एक टॉप फिडर असतो, एक बॉटम फिडर फिश असतो आणि एक मिड लेवलचा फिश असतो. साधारणपणे या 1 एकरच्या मध्ये 8 ते 10,000 बोटुकले म्हणजे छोटे फिश आपण टाकतो. तर त्याला त्याच्यात शेंगाचे पेन आणि जे आपलं शेण असतं ते आपलं पोत्यामध्ये फ्लोटिंग तुम्हाला दिसतील, ते हळूहळू खाणं रिलीज होत जातं. साधारणपणे तुम्ही बघितलं तर वर्षभरामध्ये मासा 1 ते 2 किलोचा होतो. त्याचा डायनॅमिक्स तुम्हाला ताळेबंदामध्ये सांगतो. जर 8 ते 10,000 तुमचे जर बोटुकले 10,000 असतील गुणिले 2 किलो म्हणजे साधारणपणे वर्षाला 20,000 किलो तुमचा मासा येणार. जर तुम्ही रिटेल प्राईसला स्वतः बुट्टी घेऊन बसला आणि विकायला बसला आणि दर आठवड्याला बाबा 100 किलो 200 किलो काढले असं धरून चला, तर टोटल याच्यामध्ये 20,000 किलो गुणिले 400 रुपये तरी मला वाटतं किलोला मासा आहे. तर तुम्ही विचार करा 20,000 किलो गुणिले 400 रुपये म्हणजे 80 लाख रुपये याच्यात तुम्हाला मिळू शकतात. 1 एकराच्या आसपासच्या क्षेत्रात एवढं 80 लाख रुपये मिळू शकतं. आता मी काय करतो, आपण करूया 80 लाख खूप मोठा नंबर वाटतो, चला 50% घेऊया, 40 लाख त्याच्या 50% धरूया, 20 लाख त्याच्या 50% घेऊया, 10 लाख. तुम्हाला उसाच्या शेतीतून जे उत्पन्न मिळतं एकरी साधारणपणे तुमचं ठिबक असेल तर साधारण 30-40 हजार रुपये मिळतात. तुमचं ठिबक नसेल तर 10-15. अज्युमिंग की तुम्हाला एका एकरीला साधारण 40 ते 50 टन तुम्हाला ऊस येतो. हेच तुम्ही इथं जर एका एकरमध्ये शेततळ केलं आणि जर इथं त्याला 8 ते 10,000 बोटकले करून व्यवस्थित त्याला खायला प्यायला घातलं, आणि याच्यामध्ये असं नाही की एकाच दिवशी तुम्हाला सगळं विकायचं नाही तर खराब होणार. तुम्ही मासा काढला नाही तो मासा वाढत राहील, त्याची किंमत वाढत राहील, वजन वाढलं की किंमत वाढलेली आहे. त्यामुळे तसं बघितलं तर मासे हे सगळ्यांना जातं. आणि पुढचा भविष्याचा हेल्थ ट्रेंड जर बघितला तर लोकांना हार्टचा प्रॉब्लेम असेल तर म्हणतात मटण बंद करा, पण मासा असा आहे की ज्याच्यामध्ये अतिशय चांगले प्रोटीन्स, क्लीन प्रोटीन आहेत आणि तुम्हाला हार्ट ब्लॉकेजेस किंवा हे विषय येत नाही. कधी कुठलाही सांगत नाही तुम्ही मासा खा, तुम्हाला मटण बंद करा, एक वेळ चिकन बंद करायला सांगतील पण मासा बंद करायला कधी कोण तुम्हाला सांगणार नाही. त्यामुळे भविष्याचा युवकांनी जर याचा विचार केला तर शेतामध्ये शेततळ करून, म्हणजे या पद्धतीने सांगितलं बॉटम फिडर, टॉप फिडर आणि मिड फिडर, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माशांची मुवमेंट मिळेल, तुम्हाला माशांना मोठं व्हायला चान्स, कारण तो जेवढा फिरेल तेवढं तो चांगला वाढेल, त्याला खायला व्यवस्थित मिळतं तेवढंच पर्यंत वाढेल. शेततळ्याचा पहिला वापर म्हणजे इथल्या पाण्याचं, म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या शेतीमध्ये ऐनवेळी पाणी कधीही कमी पडू नये याच्यासाठी याचा तर यूज होतोच. तसं तुम्ही माशांचं उत्पादन सांगितलं, ऐकताना खूप भारी वाटलं. म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे बापरे मीही असं करायला पाहिजे, परंतु खरंच याच्यामध्ये तोटा होण्याचे चान्सेस, किंवा काही वेळेला शेवटी ते उत्पादन आहे त्याच्यामुळे काहीतरी रोग पडला, काहीतरी लॉस झाला तर असं होण्याचे चान्सेस किती टक्के आहेत? मला वाटतं साहेब याच्यात खूप स्लिम चान्सेस आहेत. कारण तुम्ही बघितलं तर मी आता जवळपास 5 वर्ष माझ्याकडे इथं मी बांधून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मला काहीच कधी अडचण आली नाहीत. आणि काय लागलं तर आपल्याला गव्हर्नमेंटचे किंवा केंद्र शासनाचे किंवा जिल्हा परिषदेच्या लेवलला मत्स्य उत्पादन करणारे इथं डॉक्टर्स असतात, ते तुम्हाला डायरेक्टली त्याच्यामध्ये मत्स्य विभागातले तुम्हाला मदत करू शकतात. त्यांना तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. शेततळ्याला सुद्धा आता अनुदान 50 ते 80 हजारापर्यंत आहे, ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यांना सगळी माहिती घेऊन आपल्याला मत्स्य कार्यालयातून आपल्याला बोटुकले सुद्धा विकत मिळू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं हे फक्त माशाच नाही, तुम्ही शिरोळ सारख्या तालुक्यात गेल तर तिथं जास्तीत जास्त आपली ज्याला म्हणतात क्षारयुक्त जमीन आहे. क्षारयुक्त जमिनीमध्ये तुम्हाला पीक घेता येत नाही, मग त्याच्यावर मला वाटतं की हाच तोडगा, आणि मला प्रामुख्याने या अशा भागामध्ये पुश करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये कोळंबी पालन केलं तर मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन घेता येतं. कारण तुम्ही जर बघितलं कोळंबी एक साधारण किलोला 400-500 रुपये आहेच. त्यामुळे मला वाटतं की क्षारयुक्त जमीन, जे पडीक जमीन तशी न ठेवता मला वाटतं त्याच्यामध्ये जर आपण मत्स्यपालन किंवा कोळंबी पालन जर केलं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं. मी काय म्हणतो की शेतकऱ्याला अप्रोच सबसिडी पण शासनाकडे एवढी चांगली असते. शेतकऱ्यांनी इतकं चांगलं उत्पादन मिळत असताना कृषी विभागाकडनं असेल किंवा वेगवेगळ्या नाही जी माहिती सांगतात शेतकऱ्यांना की बाबा हे घ्या, ह्याच्यानं चांगलं उत्पन्न मिळेल, शेततळे काय प्रमोट झाले नाहीत आतापर्यंत. कारण इतकं चांगलं उत्पादन जर होत असेल शेतकऱ्याची आर्थिक उन्नती, फार चांगली स्टॅबिलिटी मिळू शकते. 100% मला वाटतं की शेतकऱ्याला प्रॉपर मार्गदर्शन
पतपुरवठा आणि असणारं अनुदानाची माहिती आणि त्या एकदा ते मासे वाढवल्यानंतर त्याच्यासाठी असणारी बाजारपेठ, या 4 गोष्टी जर व्यवस्थित समजावून त्यांना सांगितल्या तर हरकत नाही. माझे साधं मी काय करतो, दर आठवड्याला बाबा मी बुधवार आणि शुक्रवार या 2 दिवसामध्ये माझं सोशल मीडियाला फिरत असतं की बाबा आम्ही इथं मासे काढणार आहोत, कोणाला मासे पाहिजे असतील तर फ्रेश आत्ता ऑर्डर देऊन ठेवा, तुम्ही जिवंत मासे घेऊन जावा. ऑनलाईन आम्ही लागतो ते सांगतात बाबा आम्हाला आले किती बाबा 200 किलो आज लोकांची ऑर्डर आलेली आहे. आमच्या इथं काय करायचं, इथं जाळं टाकायचं, मी काय शेततळ आहे, 2 मिनिटात जाळ्यामध्ये तुम्हाला मासे जातात, तुम्ही काट्यावर ठेवायचं, जिवंत मासा फ्रेश घेऊन जायचा. त्यामुळे मला कुठं विकायचा हा प्रश्न येत नाही. ओके. तुम्ही ज्यावेळी एखाद्या फळाचा किंवा याचा विचार करता, अरे बाबा सुकून जाईल, टोमॅटो तयार केले ते सुकून जातील, नाहीतर मग मला आज विकावेच लागतील, असा माशांच्या बाबतीत कधी प्रश्न येत नाही. त्याला ऑक्सिजन पाणी पडला तर तुम्ही पाणी उडवू शकता, त्याला ऑक्सिजन देऊ शकता, त्याला सगळ्या प्रयोजन, तुम्ही 1 महिन्याचा कोर्स केला तरी चालतो. त्यामुळे याचा तुम्ही विचार करावा असं वाटतं. तुम्ही ह्याचाही एवढा त्याच्या मागे थोडंसं त्याला बॅकवर्ड इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात, मासे पळा, पण माशासाठी बोटुकले जे लागतात त्याचंही मार्केट मोठं आहे. तुम्ही चायनीज पद्धतीचे जर फिश केलं तर तुम्ही बोटुकलीचं प्रोडक्शनचं सुद्धा करू शकता. आणि हे मी का सांगतोय ओपनली, त्यातले मार्जिन्स किंवा त्यामध्ये असणारे वेगवेगळे झालर ज्याला म्हणतात त्या धंद्यामधल्या, त्याच्या मार्जिन सकट का सांगतोय, कारण प्रामुख्यानं माझा उद्देशच हा आहे की मला कोल्हापूर जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले जे मराठी युवक आहेत, युवक युवती आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर स्वयंरोजगारावर उभं करायचं आहे. आपल्या भारताचं 1.3 बिलियन पॉप्युलेशन आहे. एवढ्या लोकांना तुम्ही रोजगार आणणार कुठं? आरक्षणाचे विषय सुरू आहेत. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि त्यांनी दुसऱ्या मुलांना रोजगार देणं हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे कुणी त्याच्यामध्ये, मला असं वाटत नाही की आपल्याला तिथं वेळ घालवून मॅक्झिमम रोजगार हे शेतीमध्ये जास्त आहेत आणि शेतीमध्ये तेवढं उत्पादन मिळू शकतं 100%. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं प्रोडक्टिव्हिटीचा आपला जीडीपी मध्ये किती इश्यू आहे, 15% जीडीपी आपला आता 17.5% झालाय. 17% जीडीपी भारताचा ऍग्रिकल्चर मधून येतो, 50% पॉप्युलेशन त्या ऍग्रिकल्चर मध्ये इन्व्हॉल्ड आहे. मग त्याचं प्रोडक्टिव्हिटी कुठं आहे? मग प्रोडक्टिव्हिटी का नाही आहे? कारण लोकांना मार्गदर्शन नाही आहे. जे राहुरी विद्यापीठ असेल किंवा कुठले कृषी विद्यापीठ मोठे आहेत, त्यांच्यामधले जे संशोधन होतात त्या बांधापर्यंत पोचले पाहिजेत ना. चांगलं एखादं वाण असेल ज्याची प्रोडक्टिव्हिटी, पेरूची वेळ असेल, अवोकाडोचे आता नवीन निघालेले आहेत जे आपल्या भौगोलिक परिस्थितीला चांगल्या पद्धतीने करू शकतात. जसं न्यूझीलंडमधून किवी आलं तसं अवोकाडो हे आपल्या हार्टसाठी चांगलं आहे, त्याचे मेडिकल क्लेम्स आपण करू शकतो 100%. मग ह्याचं सगळी जी माहिती आहे ती बांधापर्यंत त्या अशिक्षित किंवा जो शेतकरी असेल त्याला माहीत नसेल तर त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे आहे. त्यामुळे आता जी पॉवर जी आहे ती इम्प्लिमेंटेशन मध्ये आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक ठिकाणी जातो, त्यावेळी शेतीमधले असणारे वेगवेगळे पद्धतीचे उद्योगधंदे, त्यासाठी लागणारं अनुदान, त्यासाठी लागणारं मार्गदर्शन, त्यासाठी लागणारं पतपुरवठा हे मनापासून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही गोकुळच्या माध्यमातून पण बघितलं तर मी आज कॅबिनेटमधून गायीसाठी 70,000चं अनुदान आणि म्हैशीसाठी 80,000चं अनुदान हे मी घेऊन आलोय. कारण मला लक्षात आलं की एखाद्या युवक युवतीला दूध धंद्यामध्ये असं तर 1 लाख रुपये शेतकऱ्याकडे पैसे नसतात, कुठून आणायचे ते? मग ह्याच्यासाठी सुद्धा मी हे केलेलं आहे. आणि त्या अनुदानामध्ये पण असं लिहिलंय की हे अनुदान 5 वर्षाच्या पुढे थोडी ठेवू नये, कारण ते एकदा क्रिटिकल मास झालं की ऑटोमॅटिक त्याचं प्रोडक्शन होतं, नवीन पाळी तयार होतात. पण पहिली 5 वर्ष सपोर्ट करा, नंतर ते गव्हर्नमेंट दुसरीकडे पैसे वापरू शकतं. हे व्हिजन ठेवून मी पुढे जातोय. पण जिथं मदत लागते तिथं पाणी तुम्हाला द्यावंच लागेल. आणि एकदा ते झाड वाढलं की त्याला परत पाणी घालायची गरज नाहीये. त्यामुळे अनुदान द्यावं आणि थांबावं कुठं याचंही मला चांगलं आकलन आहे. नाही, खरंच आहे. मी दर्शकांना, शेतकरी मित्रांना खरंच आवाहन करेन की साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं ना, हे त्यांची पोटतिष्ठी यासाठी आहे की कारण त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलने ह्या खेड्यापाड्यात नाही, इथून जाऊन एवढ्या लेवलचे सगळे शेतकरी बघितले, तिथल्या अवस्था बघितल्यात, इकॉनॉमिक स्थिती कशी वाढवायची, ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. याचसाठी मार्गदर्शन घेणं किती गरजेचं आहे, वेगवेगळ्या विद्यापीठांच्याकडे आपणहून अप्रोच करणं शेतकऱ्यांनी किती गरजेचं आहे हे फार त्यांनी महत्त्व सांगितलं. जर तितकंही करता येत नसेल तर आपल्या पन्हाळा तालुक्यातलं जे हे बोरगाव आहे, इथं येऊन या शेतीमधले हे प्रयोग तुम्ही डोळ्यानं बघू शकता. आणि यानंतर वेगवेगळी मार्गदर्शनं घेऊन साहेबांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्याकडून थ्रू वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या शेतामध्ये हे इम्प्लिमेंटेशन जर केलं तर आपली मुलं बाळं जी वेगवेगळ्या ठिकाणी, परवा साहेब मी एका शेतकऱ्याची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी फार चांगलं वाक्य सांगितलं. ते आर्मी रिटायर माणूस होतं आणि त्यांनी फार प्रगतशील शेती केली, कागल तालुक्यातले होते ते. तर त्यांनी एक वाक्य सांगितलं की आपल्या इकडं MIDC 2 म्हशी जी पद्धत आहे त्या पद्धतीला कुठेतरी फाटा देण्यासाठी म्हणून मी हा प्रायोगिक तत्वावरची एक वेगळी शेती केली, ज्याच्यातनं लोकांना कळू देत की तुमच्या गावाकडे शेती आहे, तुमच्या मुलांची जे पुढं MIDCत गेल्यानंतरच लग्न होणार असं नाहीये, तर या शेतीमध्ये एवढं उत्पादन घेतलं आणि ते घेऊ शकतोय तर त्यांची आर्थिक उन्नती अजून होणार आहे. आणि त्यांनी ते दाखवून दिलं. एकदम तरुण शेतकरी आहेत ते,
त्यांचीही मुलाखत आमच्या चॅनलवरती आहे, तीही दर्शकांनी आवर्जून जाऊन बघा. फार छान आहे सर. आपण वेगवेगळे मुद्दे आपल्याला खूप सारे घेता येतील, कारण शेतीमध्ये तुम्ही केलेले प्रयोगच तेवढे आहेत. आता आपण ह्या आंब्याच्या शेतीकडे जाऊया. चला तर मग. त्याच्यामध्ये एकच मुद्दा सर मला, आणि ही टॅगलाईन सुद्धा होऊ शकते, शेती ही एकरात करायची नसते, शेती ही स्क्वेअर फुटावर करायची असते. आणि ज्या दिवशी तुम्ही शेती स्क्वेअर फुटावर कराल त्यावेळी तुम्ही प्रोडक्टिव्हिटी, तुमचा ताळेबंदामधला जाणारा खर्च, तुम्हाला येणारा फायदा आणि कुठल्या भौगोलिक परिस्थितीला पीक येईल, चांगली प्रोडक्टिव्हिटी आणि त्यातून पैसे मिळतील. तर त्यामुळे प्रत्येक युवक युवतीला आणि शेतकऱ्याला मी सांगेल की शेती एकरात नाही करायची, स्क्वेअर फुटात करायची. नाही, खरंच आहे. चला तर मग पुढच्या शेतीकडे. आपण आता शेततळ्याची माहिती घेतली, शेततळ्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिलीत, परंतु त्याचबरोबर मलाही जाता जाता दिसते शेततळ्याच्या बांधावरती तुम्ही जो स्पेस वाया गेलेला दिसतोय, याच्यामध्ये तुम्ही ह्याचे आपले शेवग्याची झाडं लावलेत, त्याच्यातून हे उत्पादन तुम्ही घेतले का? हे फक्त एक जागा जाऊ नये म्हणून याच्यासाठी लावलं? मी त्याच्यामध्ये बांधाचा नेहमी विचार करावा लागतो की बांधाची जागा, आजकाल बांध पण नाही आहेत कारण सगळ्यांची वाटण्या होऊन बांधावर झाडं लावली तर बाजूच्या पिकाला त्याचा मारा बसतो. त्यामुळे तुम्ही बघितलं का, आम्ही जी केलेली झाडं ती पिकावर ऊन पडेल असं, सावली पडेल अशी केलेलीच नाहीये, त्याला अंतर ठेवून ठेवलं. ह्याचा विचार आम्ही केलेला आहे. ही जे शेवग्याची दिसतात यात महत्वाचं, आपण शेंगा विकून पैसे मिळवू शकतो 100%, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला इथं परत युवक युवतींना मला हे सांगायचं आहे की त्याला तुम्हाला फ्युचर ट्रेंडनं बघावं लागेल. याच्या मेडिकल व्हॅल्यूज काय आहेत याचा विचार करा. शेवग्याची मेडिकल व्हॅल्यू आहे की त्याच्यामुळे तुम्हाला बॉडीसाठी लागणारं किंवा तुमचं स्थूलपण म्हणजे वजन कमी करण्यासाठी लागणारं, रक्ताच्या प्युरिफिकेशनसाठी म्हणा, या शेवग्याच्या शेंगाचा, काही काही आपण शेवग्या शेंगाच्या पानाची पण भाजी करतो बघा. त्यामुळे ह्या आपल्या संस्कारातून, आपल्या संस्कृतीमधून आलेल्या, आयुर्वेदामधून आलेल्या गोष्टी आहेत, त्या याच्यावर कमर्शियलाइज घेऊन आपल्याला लोकांना व्हॅल्यू कशी देता येईल. हे आता ह्या शेवग्याच्या शेंगाचं तुम्ही जर पावडर बनवली किंवा पानाची किंवा ह्याची पावडर बनवली तर ती मला वाटतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने जाऊ शकते. तुम्हाला डोमेस्टिक ह्याच्यामध्ये पण बघितलं की लोकांचं आजचं सिडेंटरी वर्क म्हणजे एका जागी बसून असणारं काम किंवा आत्ताच्या असणारं जंक फूड, याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल व्हॅल्यू पुश करावं लागेल की याच्यामुळे तुमचं नॅचरली डिटॉक्सिफिकेशन होऊन तुमची स्थूलपणा बॉडीतला कमी होईल. आणि हे जर तुम्ही बरोबर त्याचं मार्केटिंग केलं, छोटं प्रोसेसिंग 2 ते 4 लाखामध्ये करून डिहायड्रेशनचं युनिट जर केलं तर चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला संधी व्यापारामध्ये चालून येऊ शकते. सुद्धा एवढं चांगलं उत्पादन मिळू शकते. नक्कीच. मुळात ह्याचं आरोग्याचं महत्व आपल्याला आयुर्वेदात आणि वेगवेगळे डॉक्टर सांगतातच, परंतु सर साहेब मी एक परवा मुलाखत बघितली होती आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची, त्याच्यामध्ये त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला होता ड्रमस्टिकचा. त्यांना स्वतः आवडणारा जी भाजी आहे स्वतः बनवतात स्वतः, तर ती याची आहे. एवढं याचं महत्व आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटला जसं साहेबांनी सांगितलं तसंही फार मोठं याचं महत्व वाटतंय. शेतकऱ्याने अशा स्पेसमध्ये जरी त्याचं उत्पादन घेतलं, खाण्यापासून स्वतःच्या आरोग्यापासून कुटुंबाच्या आरोग्याची तर काळजी होईलच, परंतु मार्केटमध्ये थोडाफार अजून ताजा पैसा मिळेल. हा एक मुद्दा आहे. नक्कीच. चला मग पुढच्या शेतीकडे जाऊया. धन्यवाद. यासाठी या एपिसोडमध्ये आपण इथपर्यंत तरी पाहिलंय. उर्वरित पुढच्या भागामध्ये, कारण आपल्याला खूप सारी माहिती त्यांची शेतीतले वेगळे प्रयोग बघतानाच वेगळी माहिती घेतोय, तर पुढच्या भागामध्ये आवर्जून आपण ते कंटिन्यू करूया. धन्यवाद.